आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी तुषार पवार. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीत अटक. दिवसभरातल्या घडामोडींचे राज्यभरात पडसाद. नारायण राणे यांच्या वक्तव्याचं भारतीय जनता पार्टी समर्थन करत नाही, मात्र ही अटक संवैधानिक मूल्यांचं उल्लंघन करणारी असल्याची भाजपाची प्रतिक्रिया. mRNA तंत्रज्ञानावर आधारित देशातल्या पहिल्या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांना मंजुरी. आणि राज्यात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 50,000पेक्षा कमी. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही, म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून रायगड जिल्ह्यातल्या महाड पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. राणे जनआशीर्वाद यात्रेसाठी काल रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यापूर्वी त्यांनी रायगड जिल्ह्यात महाड इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी पुणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात नारायण राणे यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी राणे यांच्या अटकेचे आदेश काढले होते. त्यानंतर नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन रत्नागिरीच्या सत्र न्यायालयानं फेटाळला होता. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातल्या गोळवली इथल्या गोळवळकर गुरुजी प्रकल्पाच्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची यात्रा अडवून ठेवली. तसंच त्यांना ताब्यात घेऊन आधी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणलं. त्यानंतर त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी संगमेश्वर इथं रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान नारायण राणे यांचा रक्तदाब वाढला असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं असल्याचं त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. नारायण राणे यांची अटक हे संवैधानिक मूल्यांचं उल्लंघन असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली आहे. अशा प्रकारच्या कारवाईला आम्ही घाबरणार नाही आणि गप्पही होणार नाही. आम्ही लोकशाही मार्गानं लढत राहू, असं ट्विट त्यांनी केलं आहे. तर राणे यांना अटक करणं ही महाविकास आघाडीची सूडबुद्धी असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ही कारवाई सूडबुद्धीनं केली असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे. मात्र नारायण राणे यांच्या वक्तव्याचं भाजपा समर्थन करत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. एका केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा चुकीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. नारायण राणे यांची भाषा ही शिवसेनेचीच भाषा असून उद्धव ठाकरे अशी भूमिका मांडत असतात. शिवसैनिक अशा प्रकारची भाषा वापरत असतात. त्यांना कधी अटक झाल्याचं ऐकिवात नाही, असं ते म्हणाले. दरम्यान नारायण राणे यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राणे यांनी मर्यादा विसरून मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला, ही निंदनीय बाब असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी प्रधानमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली. मुंबईत नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर युवा सेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. चिपळूणमध्येही भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावाचं झालं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. नाशिकमध्ये युवा सेनेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केली आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनीही शिवसेना भवनावर चाल करून दगडफेकीचा प्रयत्न केला. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुलडाणा, पालघर, गडचिरोली यासह राज्यात इतरत्रही अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. आज दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांची प्राप्तिकर विभाग, सीमाशुल्क विभाग तसंच अप्रत्यक्ष कर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीला महसूल सचिव तरुण बजाज, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष JB मोहपात्रा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आपल्या मुंबई दौऱ्यात सीतारामन उद्या बँकांच्या प्रमुखांशीही संवाद साधणार आहेत. नागपूर इथल्या इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड अर्थात EEL या खासगी कंपनीतर्फे निर्मित मल्टीमोड हँड ग्रेनेडचं हस्तांतरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लष्कर प्रमुख MN नरवणे, DRDOचे अध्यक्ष डॉ G सतीश रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय लष्कराला करण्यात आलं. अमरावती रोडवरील EEL कंपनीच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. ऑक्टोबर 2020 मध्ये संरक्षण मंत्रालयानं EELची उपकंपनी असलेल्या सोलार लिमिटेडतर्फे लष्कराला हँड ग्रेनेड म्हणजेच हातगोळे बनवण्याचं कंत्राट दिलं होतं. भारतातली ही पहिली खासगी कंपनी आहे जी लष्करासाठी हातगोळे बनवत आहे. हे हातगोळे पहिल्या महायुद्धाच्या व्हिंटेज डिझाईनच्या ग्रेनेड क्रमांक 36ची जागा घेतील. सहकारी बँकांच्या सक्षमीकरणासाठी माजी गव्हर्नर NS विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय रिझर्व्ह बँकेनं नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे. यात रिझर्व्ह बँकेनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करण्यात सहकारी बँकांचं मिळणारं सहकार्य, या बँकांकडचं उपलब्ध भांडवल आणि इतर महत्त्वाच्या घटकांच्या आधारे सहकारी बँकांचं 4 गटांमध्ये वर्गीकरण करावं अशी शिफारसही या समितीनं केली आहे. यासाठी 100 ते 10,000 कोटी रुपये भांडवल मर्यादेचे विविध गटही समितीनं सुचवले आहेत. शहरी सहकारी बँकांना केंद्र सरकारच्या पतविषयक विविध योजनांसाठी मान्यता द्यावी, तसंच या बँका आवश्यक अटींची पूर्तता करत असतील तर त्यांना शासकीय व्यवसाय चालवण्यासाठीची मान्यताही द्यावी अशी शिफारसही समितीनं केली आहे. समितीनं आपल्या अहवालात सहकारी बँकांच्या, विशेषतः शहरातल्या सहकारी बँकांच्या समस्यांचा अभ्यास करून या बँकांच्या सक्षमीकरणासाठीचा भविष्यवेधी आराखडा सुचवला आहे. अडचणीत सापडलेल्या बँकांचं इतर बँकांमध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेनं शक्यतो तटस्थ भूमिका घ्यावी. मात्र संधी देऊनही अशा बँका स्वतःच्या पातळीवर उपाययोजना करू शकल्या नाहीत तर त्यांचं रिझर्व्ह बँकेनं स्वतःहून पुढाकार घेत इतर बँकांमध्ये विलिनीकरण करण्यासाठीची योजना तयार करावी, असं या समितीनं आपल्या अहवालात सुचवलं आहे. आता या समितीनं दिलेल्या अहवालावर रिझर्व्ह बँकेनं विविध भागधारक आणि नागरिकांकडून मतं मागवली आहेत. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ही मतं नोंदवता येतील. त्यानंतर रिझर्व्ह बँक समितीच्या शिफारसींवर अंतिम निर्णय घेणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातली जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल ही कंपनी विकसित करत असलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. या लसीच्या निर्मितीसाठी mRNA तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. या तंत्रज्ञानावर आधारलेली ही भारतीय बनावटीची पहिलीच लस असणार आहे. HGCO19 असं या लसीचं नाव असेल. कंपनीनं लसीच्या पहिल्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचणीचा तपशील केंद्रीय औषध मानांकन नियंत्रण संस्थेला सादर केला. त्यानंतर त्यांना 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्यातल्या चाचणीसाठीची मान्यता दिली गेली. कंपनीनं सादर केलेल्या तपशिलातून ही लस वापराच्या दृष्टीनं सुरक्षित आणि कोविडला प्रतिकार करण्याच्या दृष्टीनं प्रभावी असल्याचं आढळून आलं, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निवेदनात दिली आहे. राज्यात कोविड-19च्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घसरण होत असून ती आता 50,000च्या खाली आली आहे. काल राज्यभरात 6,795 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 3,643 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 105 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 64,28,294 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 62,38,794 रुग्ण बरे झाले तर 1,36,067 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 49,924 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.5% झालं आहे तर मृत्यूदर 2.11% आहे.
नवी मुंबईत पावसाचं पाणी साठवण्याच्या प्रकल्पांना चालना मिळावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं बेलापूर इथल्या मुख्यालयाच्या आवारात शहरातला पहिला प्रयोग सुरू केला. या पथदर्शी प्रकल्पाविषयी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी आकाशवाणीला सांगितलं. ग्राउंड वॉटर रिचार्जचं या ठिकाणी स्ट्रक्चर उभा करण्यात आलेली आहेत. याची कन्सेप्ट सुद्धा अशी आहे की पावसाचं पाणी जे आहे ते त्या पनाळी मार्फत रिचार्ज पीटकडे डायव्हर्ट केलं जातं. त्या रिचार्ज पीटमध्ये फिल्टर मीडिया असतो, त्याच्यामध्ये बोरवेल टाकलेली असते. फिल्टर मीडियामधनं पावसाचं पाणी फिल्टर होऊन त्या बोरवेलच्या माध्यमातून डायरेक्ट ग्राउंड वॉटरचा लोअर ॲक्विफर जो आहे तो रिचार्ज करण्यासाठी आतमध्ये सोडलं जातं आणि ज्याचा आपल्याला डेफिनेटली ग्राउंड वॉटरची प्युरिटी वाढवण्यामध्ये उपयोग या ठिकाणी होतो. अशा रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी महानगरपालिकेने पावलं उचललेली आहेत. संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसाराच्या उद्देशानं राज्य सरकारच्या वतीनं विविध वर्गवारीत दिल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार आज घोषित झाले. 2018-19 आणि 2020 अशा 3 वर्षांसाठी पुरस्कार घोषित केले गेले आहेत. या पुरस्कारांतर्गत 2018 सालीसाठीचा प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार साताऱ्यातले पंडित कृष्णशास्त्री जोशी यांना, 2019 सालासाठीचा प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार पुण्यातल्या श्रीहरी शिवराम धायगुडे यांना, तर 2020 सालासाठीचा पुरस्कार पुण्यातल्या पंडित राजेश्वरी विश्वशास्त्री देशमुख घोडजरकर यांना जाहीर झाला आहे. मराठी अभ्यास परिषदेकडून दरवर्षी मराठीतल्या उत्कृष्ट भाषाविषयक लेखनाला विख्यात भाषा वैज्ञानिक प्राध्यापक नागो कालेलकर यांच्या नावे पुरस्कार दिला जातो. 2019 या वर्षासाठी हा पुरस्कार आकाशवाणी मुंबईत कार्यरत असलेल्या तुषार पवार यांच्या भाषा परिक्रमा या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर 2020 साठी लातूर जिल्हा परिषदेतले सेवानिवृत्त शिक्षक खंडेराव कुलकर्णी यांच्या मराठी व्याकरण स्वरूप आणि चिकित्सा या पुस्तकाला जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं साप्ताहिक प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू केली आहे. या सप्ताहातील प्रश्न होता, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी इंग्लंडचे प्रधानमंत्री कोण होते? आणि याचं उत्तर आहे क्लेमेंट ॲटली. बातमीपत्रात प्रश्न ऐकून ईमेलवर सर्वप्रथम अचूक उत्तर देणारे विजेते आहेत सांगली जिल्ह्यातले सूरज पाटील. फेसबुकवर प्रथम अचूक उत्तर देणारे विजेते आहेत हिंगोली जिल्ह्यातले अमोल मनोहरे. तर पालघर जिल्ह्यातले प्रणित डोंगरे हे ट्विटरवर प्रथम अचूक उत्तर देणारे विजेते ठरले आहे. यापुढे दर सोमवारी आपल्या या संध्याकाळी 7च्या बातमीपत्रात भारतीय स्वातंत्र्य लढ्यासंदर्भात एक प्रश्न विचारला जाईल. हाच प्रश्न आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर आणि AIR न्यूज मुंबई या ट्विटर हँडलवरही दिला जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात एक आवाहन. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा. गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली. विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता अस्मिता वाहिनीवर जरूर ऐका. विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीत अटक. दिवसभरातल्या घडामोडींचे राज्यभरात पडसाद. नारायण राणे यांच्या वक्तव्याचं भारतीय जनता पार्टी समर्थन करत नाही, मात्र ही अटक संवैधानिक मूल्यांचं उल्लंघन, भाजपाची प्रतिक्रिया. mRNA तंत्रज्ञानावर आधारित देशातल्या पहिल्या लशीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांना मंजुरी. आणि राज्यात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 50,000पेक्षा कमी. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIR_News_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.